नमस्कार मुलांनो, आज आपण पाहणार आहे सराव संच आपला 5.2. तर बघा, ह्यामधला प्रश्न पहिला काय आहे, खालील संख्यांचा मसावी काढा. तर मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. त्याला काय म्हणतात आपल्याला, जीसीडी असं म्हणतात किंवा एचसीएफ असंही त्याला काय करतात म्हणते. तर त्यातला पहिल्या गणित बघा, किती आहे 36 आणि किती येतं 48. तर ह्या दोघांचा आपल्याला काय काढायचं आहे, मसावी काढायचं आहे. मसावी म्हणजे बाळांनो, कुठली अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की ज्या संख्येनं आपण ह्या दोघांना भाग लावू शकतो. तर ती संख्या आपल्याला काय करायची आहे, शोधायची. तर बघा, त्याला पद्धती दोन आहेत, एक आडवी मेथड, उभी मेथड. तर त्यातले आपण उभी मेथड काय करणार आहे, पाहणार आहे. तर बघा, मागच्या वेळेस आपण थोडंसं शिकलो होतो, आता थोडंसं अजून त्यात काय करावं लागलं, आपल्याला वाढवावं लागणार आहे. तर पहिली संख्या किती आहे बाळांनो, इथं 36 आहे आणि ती किती आहे बाळांनो, 48 आहे. 36 आणि किती आहे 48. मूळ संख्या अजिबात विसरायच्या नाहीत. मूळ संख्या खूप महत्वाच्या आहेत, ध्यानात ठेवा. बऱ्याच ठिकाणी सगळे प्रश्न मूळ संख्यावरच येतात. पहिली संख्या 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7. जास्तीत जास्त आपल्याला सुरुवातीच्या 3च संख्या जास्तीत जास्त लागतात, त्याच्या पलीकडे लागत नाही. क्वचितच परत एखादी संख्या आपल्याला लागते. आता बघा, आता 36 आणि 48 या संख्येला कुठल्या संख्येनं आपण भाग लावू शकतो. तर सुरुवात नेहमी कुठनं करायला सांगितली मी तुम्हाला, 2 पासून सुरुवात करायची. कुठनं करायची, 2 पासून. तर बघा, 2 न भागूया पहिल्यांदा. तर बघा, बे एक बे, 3 मन 2 गेलं, 1 उरलं आणि वरचं 6, बे आठी 16. तसं बघा, बे दुनी 4, बे चोक 8. आता बघा, ही बऱ्याच जणांना समज नसेल 36चं, तर मी सांगतो बघा भागाकार पद्धतीनं. तर बघा, बे एक बे, 3 मन 2 गेले 1, वरचा 6, खाली बे आठी 16, 16 16 गेले बाळांनो 0 0. समजलं. हिथं जी करतोय मी ती भागाकारच करतोय, दुसरं काही करत नाही. किंवा गुणाकार करा, 18 दुनी 36, 24 दुनी 48 असंही करू शकता. तसं नाही की फक्त भागाकारच केला पाहिजे, गुणाकार केला तरी चालतो. हे समजलं तुम्हाला. आता बघा पुढचं कसं करायचं, फार सोपं आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. तर त्यानंतर बघा, 2 ना आपण परत भाग लावू शकतो, ह्याला बी आणि ह्याला बी. तर बघा, बे 9 किती येते बाळांनो, 18, बे एक बे आणि त्याच्यानंतर बे दोन्ही 4. समजलं. सुरुवात नेहमी 2 पासूनच करायची. तुम्ही हिथं या किंवा हिथं अजून खाली या, सुरुवात परत पहिल्यापासून करायची. 2 न 3 न त्याच्यानंतर 5 न. समजलं. आता बघा, ह्या 2 संख्यांना मी 2 न भाग लावू शकतोय का, नाही लावू शकत. हिथं लावू शकतोय, बे सख 12, पण बेच्या पाड्यात 9 आहे का आपलं, नाही, त्यामुळे ह्याला भाग लावू शकत नाही. मग ह्याच्यानंतर पुढचा अंक घ्यायचा, 2 नंतरचा अंक किती बाळांनो, 3. तर बघा, 3 त्रिक किती बाळांनो, 9 आणि 3 चोक किती बाळांनो, 12. समजलं. आता मला सांगा, आता इथं 3 आलं, आता इथे किती आलं, 4 आलं. आता मला ह्या मूळ संख्येपैकी कुठली अशी संख्या आहे का रे बाळांनो, की ज्यानं 3 ला विभाग जातो आणि 4 ला विभाग जातो, आहे का अशी कुठली संख्या, नाही. किंवा असं सांगा मला, की असा कुठला पाडा आहे की ज्या पाड्यामध्ये 3 पण आहे आणि 4 पण आहे, असा कुठला पाडा आहे का, नाही. मग ज्यावेळेस असं येतं त्यावेळेस आपलं काय होतं, उत्तर थांबतं. मग जी आपला मसावी आहे, मग ती मसावी किती येणार बघा, वी किती येणार बघा, 2 गुणिले 2 गुणिले 3, 2 गुणिले 2 गुणिले 3. बघा, बे दोन्ही किती बाळांनो, 4 आणि 4 त्रिका किती येतं बाळांनो, 12. म्हणजे 12 ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की ज्या संख्येनं मी 36 ला पण भाग लावू शकतो आणि 48 ला बी भाग लावू शकतो. कसं बघा, इथे किती आहे 36 आणि इथे किती आहे 48. तर ह्याला 12 न भाग लावू शकते बघा. 12 2 24, 12 त्रिका 36 आणि 12 चोक 48. समजलं मसावी तुम्हाला. मसावी म्हणजे सिंपल आहे, अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येनं ह्याला बी भाग लावू शकतो आणि ह्याला बी भाग लावू शकतो. समजलं. ज्या ठिकाणी ही एक महत्वाचं बाळा, की ह्या ठिकाणच्या सगळ्या संख्या काय पाहिजे, त्या मूळ संख्या पाहिजे. त्या कुठल्या संख्या पाहिजे, त्या मूळ संख्या पाहिजे. त्या समजलं. आता बघूया आपण असं दुसरं गणित आहे, त्याला पण आपण काय करूया, सोडूया. आता बघा, पुढली संख्या काय, 31 आणि 2. तर ह्याचा मसावी काढायचा आहे. पद्धत सेमच, पद्धतीमध्ये काहीही बदल नाही. 31 ला 1, 2 ला 2. आता बघा, 31 ला कुठल्या कुठल्या संख्येने भाग लावू शकतो, तर 31 ही बाळांनो मूळ संख्या, त्यानंतर 2 बी पण काय बाळांनो मूळ संख्या,
तर ह्या दोघांना फक्त एकाच अंकाने मी भाग लावू शकतो. कुठल्या अंकाने? 1 ह्या अंकाने. 1/31 किंवा 1 × 1 = 31. 1 × 2 किती बाळांनो? 2. 1 × 2 किती? 2. 1 शिवाय कुठलीही अशी संख्या नाही की ज्या संख्येने मी ह्याला बी भागू शकतोय आणि ह्याला बी भागू शकतोय. समजलं? म्हणजे ह्याचा मसावी किती येईल सोप्या पद्धतीत? फक्त 1 येईल बाळांनो. किती येईल? 1. कारण दोन्ही संख्या कसल्या आहेत रे बाळांनो? मूळ संख्या आहेत. मूळ संख्यामध्ये काय असते? फक्त त्या संख्येला 1 ने भागू शकतो आणि स्वतः त्याच संख्येने भागू शकतो. तर दोघांमध्ये सारखी कुठली संख्या आहे? तर 1 ही संख्या सारखी आहे. ह्यानं ह्याला बी भागू शकतो आणि ह्याला भागू शकतो. म्हणून त्याचा मसावी किती आला बाळांनो? 1 आला. समजलं? असंच तिसरा आहे, त्याला पण आपण काय करूया? सोडवूया. आता बघा, हे आपलं किती गणित आहे बाळांनो? तिसरं गणित आहे. तर मेथड बाळांनो सेमच आहे. इथे किती येणार तुमचं? 63 येणार आणि इथे किती येणार? 13. अशी कुठली संख्या आहे की ज्या संख्येनं मी 63 ला बी भाग लावू शकतो आणि 13 ला बी भाग लावू शकतोय? तर कुठली संख्या आहे बाळांनो? 13 संख्या. कुठली संख्या? 13. 13 जाते का? इथं 65 आहे ना, तरी म्हणलं असं कसं काय झालं? इथे किती आहे? 65. तर बघा, 13 एके 13, 13 एके 13, 13 पाची किती बाळांनो? 65. किती? 65. आता बघा, कुठला असा पाडा आहे का सांगा मला की ज्यात 5 पण आहे आणि 1 पण नाही? असा कुठलाच पाडा नाही की ज्यामध्ये 5 आहे आणि 1 आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर काय करायचं? थांबवायचं. नाहीतर परत 5 एके 5 करत बसा, असं करायचं नाही. तर दोघात कुठली संख्या आली बाळांनो? 13. तर ह्याचा मसावी किती आला बाळांनो? 13 आला. समजलं? फार सोपं आहे, फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. बघूया असंच चौथं गणित आहे, त्याला सोडवूया आपण. आता चौथी संख्या बघा काय आहे. तर 108 एक दिले आपल्याला आणि किती दिले? 132 एक दिले आणि ह्या दोघांचा आपल्याला मसावी काढायला लावलाय. आता तुम्ही म्हणसाल सर संख्या लई मोठ्या आल्या, आता कसं करायचं? तर सोपं आहे, घाबरायचे कारण नाही. सुरुवात नेहमी छोट्यापासून करायची. छोटं छोटं पाऊल उचलायचं, मोठी मोठी गणित सोडवायची. तर बघा काय आहे बघा, सुरुवातीला ह्या दोन संख्येला कितीने भाग जातोय बाळांनो? 2 ने भाग जातोय. कारण एक स्थानी 0 2 4 6 बघा, 0 2 4 6 8 हे जर अंक असतील तर त्या संख्येला 2 ने भाग जातो, म्हणजे जातोच. समजलं? जातोच. बघा कसं, बे पंचे 10, बे चोक 8. त्यानंतर बघा, बे सख 12, 13 मधनं 12 गेले, 1 उरलं आणि इथलं 2 मिनिट परत 12 झालं, परत बे सख 12. आता सर हे कळलंच नाही आम्हाला. बघूया काय आहे इथं. 132 ह्याला 2 ने भाग लावायचं, बे सख 12, 13 मधनं 12 गेले, 1 वरचा 2 खाली, परत बे सख 12, 12तनं 12 गेले 0. इथे किती आलं बाळांनो? 66. आता समजलं असेल? समजलं असेल आता, आहे का नाही? सोपं आहे, लक्ष द्या फक्त. त्याच्यानंतर पुढचं आता बघा, 0 2 4 6 8, 4 आणि 6 आहे का? 4 बे 6 बे आहे की? 4 आणि 6 आहे की? म्हणजे ह्याला अजून 2 भाग जातोय, परत 2 लावायचं आपल्याला. काय? बे दुनी 4 राहिला, 1 5 मधून 4 गेले, 1 राहिला आणि 4, बे साती 14, बे त्रिक 6, बे त्रिक 6. हे समजलं? 54चं सिंपल आहे, थोडस भागा करा. बे दोन्ही 4, 5 मधून 4 गेले, 1 वरचा 4 खाली आणि बे साती 14, 14तून 14 गेले 0. सोपं आहे. आता बघा, आता ह्या दोन संख्यांना कुठल्या संख्येने भाग लावू शकतो? 3 न लावू शकतो. बघा, 3 9 27, 3 1 3, 3 1 3. कारण हे कितीच्या पडेल संख्या आहे बाळांनो? 3 च्या पडेल संख्या आहे. कसं काढलं सर? 7 अधिक 2 किती रे बाळांनो? 9. 3 अधिक 3 किती रे? 6. 3 च्या पड्यात 6 बे 9 बे. 3 ची कसोटी लगेच समजलं, है नाही? आता बघा, कुठली अशी संख्या आहे का रे किंवा कुठला असा पाडा आहे मला सांगा की ज्यात 9 बी आहे 11 बी? असा कुठलाच पाडा नाही की ज्यात 9 पण आहे 11 पण नाही. मग काय करायचं? इथं आपलं उत्तर काय करायचं? थांबवायचं. आता हिकडची जी साईट आहे ती आपला काय असणार आहे? मसावी. मग काय आलं बघा, 2 गुणुले 2 गुणुले 3, बे दुनी 4, इथं 3, 4 त्रिक 12, म्हणजे मसावी किती आला बघा, इथं 12 आला. समजलं? फार सोपं आहे, फक्त भागाकार जमला पाहिजे.
सर्वात भागाकार आणि पाढा आलं पाहिजे बाळांनो. बघा आता पाचवं गणित आपण बघूया ह्यातलं. आता बघा पाचवं गणित ह्यातलं, एक मिनिट हा. आता बघा ह्यातलं पाचवं गणित काय गणित आहे, 30, 24 आणि 48. बघा लिहून काढा आधी. इथं 30, इथं 24 आणि इथे किती 48. आता बघा कुठली अशी संख्या आहे की ज्या तिन्ही संख्येला त्या संख्येने भाग लावू शकतो. सुरुवात कितीपासून करायची सांगितली तुम्हाला, 2 पासून करायची. तर बघा बे 15, 30. माझं बेचा पाडा 15 पर्यंत पाठ आहे. बे 15, 30 तुम्हाला माहिती आहे. फक्त बेन 10, 20. पण बेन 11, 22. बेन 12, 24. बेन 13, 26. तसंच बे 15, 30. बघा बे 1 बे, बे दुनी 4, बे दुनी 4, बे चौक 8. समजलं. आता बघा हे तिन्ही संख्येला कुठल्या संख्येने भाग लावू शकते, 2 लावू शकतोय का. ह्याला 2 जाते, ह्याला जाते, पण ह्याला जात नाही सर. इथं आहे 15, 2च्या पाड्यात 15 आहे का, नाही. मग 2 घेऊन चालणार नाही. पुढचा अंक किती 3, 3च्या पाड्यात आहे का रे, आहे. 3 चौक 12, 3 5 15, 3 चौक 12, 3 8 24, 3 8 24. आता मला सांगा कुठला असा अंक आहे का की त्याला 5 ने जाते, 4 ने जाते, 8 ने जाते. कुठला असा पाडा आहे का ज्यात 4 आहे, 8 आहे, 5 आहे, कुठलाच नाही. 4चा पाडा आहे, 4 1 4, 4 2 8, पण 4च्या पाड्यात 5 आहे का, नाही. मग ह्याला कुठल्याही संख्येने आपण भाग लावू शकत नाही. इथं आपलं उत्तर काय झालं, संपलं. मग इथे किती आलं, 2 गुणुले 3. बेत्रिक किती बाळांनो, 6. बेत्रिक किती 6. समजलं तुम्हाला, फार सोपं आहे. फक्त पाडं तुम्हाला आलं पाहिजे. तर बघा, तर बघा पहिला प्रश्न आपण पूर्णपणे सोडवला. फार सोपा आहे. फक्त ह्याच्यानंतर तुम्ही म्हणताल सर ह्याला 4 न भाग लावू का, लावायचा नाही. जर तिघांना संगत जात असेल तर लावायचा. फक्त दोघांना जात असेल लावणार का, नाही. आणि सुरुवात नेहमी छोट्या छोट्या अंकांपासून करणार. आता पण आपण बरीच गणित सोडली. बघा सुरुवात नेहमी 2 3 5 अशाच अंकाने झाली. समजलं. तर ह्याचा मसाला आपण किती काढला, 6 काढला. तर आपण काय करूया, इथं थांबूया. जे प्रश्न दुसरा आहे, तिसरा आणि चौथा त्याला काय करू आपण पुढे एक व्हिडिओ बनवतो. त्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, त्याला सोडूया. अभ्यास करत राहा.